प्रत्येक तुमचा शब्द आणि प्रत्येक मुद्दा, प्रत्येक उदाहरण खूपच सुंदर आहे. गर्भसंस्काराची कॉन्सेप्ट खूप छान तुम्ही समजावून सांगितली. आता मला या प्रोसेसमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. गर्भवती महिलेने फक्त पॉझिटिव्ह राहणं पुरेसं आहे, की काही प्रॉपर टेक्निक आहे गर्भसंस्काराची? नाही, काही टेक्निक आहेत. फक्त ओके. पॉझिटिव्हिटी खरं सांगायचं तर पूर्ण वेळ 9 महिने राहील का? तर नाही राहणार. नाही, करेक्ट. कारण का? मूड स्विंग्स होणार आहेत. हं. परिस्थिती बदलते. आज मला हॅपी वाटतं, उद्या कदाचित मी डिप्रेस्ड असेन. उद्या डिप्रेस्ड आहे, परवा मी खूप खुश असेन. म्हणजे हं. हे सायकल्स येत राहणार आहेत. आणि त्यामुळे फक्त पॉझिटिव्हिटी महत्त्वाची नाही आहे, तर पॉझिटिव्हिटीसोबत काय ॲक्टिव्हिटीज करणं. आता उदाहरणार्थ, जसं मी मगाशी म्हटलं, की बाळाचा ब्रेन म्हणजे माणूस हा कशामुळे वेगळा बनला गेलेला आहे? तर त्याला लाभलेल्या ब्रेनमुळे. बरोबर. मग हा ब्रेन येणारं जे बाळ आहे, तेही बाळ ब्रेन घेऊन येतंय. हं. मग तो ब्रेन कुठे बनतो? तर मेडिकल सायन्स असं सांगतं, की बाळाचा 80% ब्रेन हा युटरसमध्ये गर्भातच तयार होतो. हं. सो तुमचं बाळ जर का जगातलं बेस्ट बाळ बनायचं असेल, तर कोणत्या पार्टवरती काम केलं पाहिजे? ब्रेनवरती काम ब्रेनवर. केलं पाहिजे. मग हा ब्रेन कुठे बनतोय? युटरसमध्ये बनतोय. मग तो युटरसमध्ये बनत असताना त्या ब्रेनसाठी जर का काही विशेष ॲक्टिव्हिटीज केल्या, जसं हं. राईट ब्रेन आहे त्यासाठी क्रिएटिव्ह टास्क करायचे असतात. लेफ्ट ब्रेन आहे त्यासाठी काही लॉजिकल टास्क करायचे असतात. सो ब्रेनच्या बाबतीत असं म्हटलं जातं, की यूज इट ऑर लूज इट. ब्रेन वापरला तर तो अधिक सक्षम बनतो आणि नाही वापरला तर त्याला गंज चढतो. म्हणजे तो अधिक डिटोरिएट होत जातो. म्हणजे ब्रेनच्या बाबतीत असं आहे, की ब्रेन न्यूरॉन्सनी बनलेलं आहे. हं. आणि नंबर ऑफ न्यूरॉन्स जे काही बनतात, तर त्यातले 80% न्यूरॉन्स हे गर्भातच बनतात. सो ब्रेन किती पॉवरफुल, तुमचं बाळ किती पॉवरफुल बनणार आहे, हे युटरसमध्ये असतानाच ठरतं. हं. आणि तिथे जर का त्या ब्रेनच्या युटिलायझेशनसाठी म्हणून आईनं आपला ब्रेन वापरायला चालू केला. आपल्या राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेनचे इस्तेमाल चालू केले. त्यासाठीच्या या ॲक्टिव्हिटीज करत राहिली, तर हं. त्याचा खूप चांगला परिणाम बाळाच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटमध्ये होताना आपल्याला जाणवतो. आणि ओके. म्हणून आई त्या ठिकाणी त्या ब्रेन रिलेटेडच्या ॲक्टिव्हिटीज करताना पाहिली पाहिजे, असली पाहिजे. त्याचबरोबर आईच्या भावना चांगल्या ठेवण्यासाठी उदाहरणार्थ ब्रेनबद्दलच सांगायचं झालं तर ब्रेनच्या काही विशिष्ट फ्रिक्वेन्सीज आहेत. अल्फा, थीटा, डेल्टा, गामा. बाळ जर का तुम्हाला पीसफुल, स्टेबल, काम असं असायला हवं, तर आईनं सुद्धा त्या 9 महिन्यांमध्ये पीसफुल, स्टेबल, काम असलं पाहिजे. आज आपल्याकडे परिस्थिती वेगळी पाहायला मिळते. प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्सायटेड असणारं कपल डिलिव्हरीनंतर आपल्याला फ्रस्ट्रेटेड बघायला मिळतं, कारण हे बाळ सळो की पळो करून सोडतं मग. अनेक हं. घराघरामधल्या ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. याचं कारण काय? कारण 9 महिन्यांमध्ये तुम्ही स्वतः ती आईच पीसफुल आणि स्टेबल नाही आहे. तर मग बाळ पीसफुल, स्टेबल कसं असेल? कारण हं. फ्लेवर कोणाकडून घेऊन येतंय? आईकडून. आईकडून. मग आई जर त्या काळामध्ये तशी नाही आहे, तर बाळ कसं असेल? तुम्ही हाऊ यू कॅन एक्सपेक्ट? तुम्ही पेरलंच नाही तर उगवेल याची शक्यता काय आहे? हं. आणि म्हणून अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत. ब्रेनसाठीच्या ॲक्टिव्हिटीज झाल्या. इमोशनसाठीच्या आईच्या इमोशन बदलण्यासाठीच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील. त्याचबरोबर सेन्सरी ऑर्गन्स, ज्या इंद्रियांच्या माध्यमातून हे बाळ या विश्वात आल्यानंतर ज्ञान घेणार आहे. जसं मी स्कूलचं उदाहरण दिलं. स्कूलमध्ये शिकवला जाणारा सिलेबस बाळ किती घेणार आहे? जेवढ्या त्याच्या कपॅसिटीज कॅपॅसिटी आहेत. आहे. आणि हं. त्या कॅपॅसिटीजच कमी असतील, तर डोक्यावरून जाणार आहे सगळं. आपण पूर्वी शाळेत असताना म्हणायचं ना, की याची कपॅसिटी, याची ग्रास्पिंग कपॅसिटी जास्त आहे, त्याची जर कमी आहे, तो एक पाठी आहे. सो त्या कपॅसिटीज आहेत आणि त्या कपॅसिटीज म्हणजे काय? हे कुठून कपॅसिटीज बनतात? ज्ञान हं. मुळात कुठून येतं? मी एक उदाहरण तुम्हाला प्रश्न विचारेन. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला, त्या दिवशी तुम्हाला हे 5 सेन्सरी ऑर्गन्स नसते. डोळे नाही आहेत, कान नाही आहे, स्पर्श ज्ञान नाही, गंध ज्ञान नाही, चवीचं ज्ञान नाही. तर तुम्हाला आज स्वतःबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल जे काही माहिती आहे, त्यातलं किती ज्ञान अवेलेबल असतं तुम्हाला? खूपच कमी. काही ना काही उणीव भासलीच असते. 0. मुळात हं. तुम्हाला डोळे नाही आहेत, कान नाही आहे, स्पर्शज्ञान नाही, हे ज्ञानेंद्रिय नसतं, तर ज्ञान किती असतं? 0. याचा बरोबर. अर्थ काय? तुम्हाला किंवा मला आज जे काही ज्ञान आहे, हे ज्ञान कुठून मिळालं? जन्माला आल्यानंतर या सेन्सरी ऑर्गनच्या माध्यमातून आपण ज्ञान ग्रहण केलं. हं. मग हे सेन्सरी ऑर्गन्स काय आहेत? कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये इनपुट डिव्हाइसेस आहेत. हे ज्ञानेंद्रिय आहेत, ज्या माध्यमातनं ज्ञान आपण घेणार आहोत. हं. आता ह्या ज्ञान घेण्याचे कपॅसिटीज जर का छोट्या तयार झाल्या, म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणून, की आपण घर बांधलं, घर हं. बांधताना पाण्याची टाकी वरती बसवतो.
सो पाण्याच्या टाकीत पाणी जाण्यासाठी जर का आपण 1 इंचाची छोटीशी पाईपलाईन टाकली तर पाणी किती पडेल टाकीमध्ये? 1च इंचाचं तेवढंच पडेल ना. बरोबर. आणि जर मोठी 1000 मीटर डायमीटर असणारी पाईप टाकली तर तेवढं पाणी जाणार आहे. सो त्या टाकीत किती ज्ञान जाणार आहे? जेवढी तुमची पाईपलाईन आहे. सो ही पाईपलाईन म्हणजे काय? तुमच्या ग्रहणक्षमता आहेत. आणि ह्या ग्रहणक्षमता म्हणजे काय? या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान घेण्याची क्षमता. ओके. आता मुळात ज्या इंद्रियांच्या माध्यमातून हे बाळ शाळेत गेल्यानंतर किंवा जगात जन्माला आल्यानंतर या जगाचं ज्ञान घेणार आहे, हम्म. ते इंद्रिय म्हणजे हे 5 सेन्सरी ऑर्गन. उदाहरणार्थ डोळे. आता डोळे कुठे बनतात? कोणत्या हॉस्पिटलमध्ये, कोणत्या शाळेत बनतात का? नाही बनत. हे कुठे गर्भात. बनतात? गर्भात बनतात. म्हणजे बाळाची ज्ञान घेण्याची कपॅसिटी गर्भातच तयार होते.